नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काही रिसेंट ट्रेंड्सचे काही 20 क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत, महत्त्वाचे क्वेश्चन्स. त्यामध्ये तुम्हाला ही PDF एक्झाम स्टडी 1 या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असणार आहे. त्यामध्ये आपण बघूया क्वेश्चन नंबर 1. द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड जनरली यूज्ड फॉर लिथियम आयन बॅटरी इज लिथियम कोबाल्ट ऑक्साइड, निकेल मेटल हायड्राइड, लिथियम आयरन ऑक्साइड, कार्बन ग्राफाइट. महत्त्वाचा क्वेश्चन आहे लिथियम आयन बॅटरीचा. त्यामध्ये याचा आन्सर असणार आहे लिथियम कोबाल्ट ऑक्साइड हा जनरली यूज केला जातो. त्यामध्ये जर बघितलं आपण हे लिथियम आयन बॅटरी जे की खूप फेमस आहे, कॉमन आहे इलेक्ट्रिकल व्हेकलसाठीची. त्यामध्ये बघतो की दोन इलेक्ट्रोड्स असतात त्याच्यामध्ये. हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड इकडचा आणि लेफ्ट साईडचा राईट साईडचा हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड असणार आहे. आणि त्याच्या अक्रॉस आपण हा लोड आपण त्याला कनेक्ट करत असतो जनरली. यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये इथं मध्ये असतं हे इलेक्ट्रोलाइट आणि याचं जे इलेक्ट्रोलाइट असतं बघा ते असतं लिथियम सॉल्ट. याच्यामधलं जे इलेक्ट्रोलाइट असतं त्यामध्ये जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो त्याचा तो ऑप्शन आपण बघितले लिथियम कोबाल्ट ऑक्साइड. आणखी कुठले ह्याला ऑप्शनल म्हणून वापरले जातात किंवा जाऊ शकतात तर त्यामध्ये दुसरं ऑप्शन असतं बघा लिथियम आयरन मॅग्नीज. हा एक त्याला ऑप्शनल आहे, ऑक्साइड नाही. लिथियम आयरन मॅग्नीज असेल किंवा आणखी काही पॉलिमरचे वेगळे टाइप्स असतात त्याच्यामध्ये. बट जनरली म्हणलं कीच आपल्याला हे आन्सर आपलं योग्य असणार आहे. यामध्ये जर बघितलं निगेटिव्ह इलेक्ट्रोड कुठला असतो याचा तर याचा निगेटिव्ह इलेक्ट्रोड असतो बघा कार्बन ग्राफाइटचा. आणि काही काही केसेसमध्ये म्हणजे मॉडर्न लिथियम आयॉनच्या बॅटरीजमध्ये याला आपण रिप्लेस केलं आहे बघा सिलिकॉननं रिप्लेस केल्यामुळे याची डिस्चार्जिंग कॅपॅसिटी जास्त राहते, जास्तीत जास्त लोड बेअर करू शकते, एनर्जी डेन्सिटी सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये वाढते आणि लाईफ सायकल तर कंपल्सरी वाढतेच याची. लिथियम आयॉन बॅटरीविषयी जर बोलायचं झालं आणखी पॉईंट्स तर याच्याविषयीचे काही पुढचे क्वेश्चन्स आहेत, त्यानुसार आपण याचे ॲडिशनल पॉईंट्स बघूयात. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण क्वेश्चन नंबर 2. द एनर्जी डेन्सिटी ऑफ द कन्व्हेन्शनल लिथियम आयॉन बॅटरी इज 40 Wh/kg, 500 Wh/kg, 100 Wh/kg, 180 Wh/kg. त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे 180 Wh/kg. खरं बघितलं तर ही त्याची स्टोरेज कॅपॅसिटी वॅट आहार. त्यालाच आपण आणखी एम्पियर होल्ट आहार असं सुद्धा म्हणतो, कारण एम्पियर होल्टलाच आपण म्हणतो वॅट आणि शेवटचा आहे आहार. तर पर आहार नसून ते मल्टिप्लिकेशन मधलाचा आहार आहे, म्हणून आपण ह्याला फायनल लिहितो वॅट आहार. एखाद्या बॅटरीची कॅपॅसिटी कशी दाखवतो आपण तर वॅट आहारनं दाखवतो. जर आपल्याला बोलायचं झालं लिथियम आयॉन बॅटरी का जास्त यूजमध्ये आहे ती, कारण त्याची एनर्जी डेन्सिटी किंवा त्याला आपण स्पेसिफिक एनर्जी म्हणू शकतो ती ज्याची जास्त आहे बघा. किती आहे त्याची रेंज असते बघा 180 ते 200 किंवा 250 पर्यंत सुद्धा आहे त्याची रेंज. वॅट आहार पर केजी. 1 किलोग्रामची जर बॅटरी असेल त्याच्यामध्ये इतकी एनर्जी आपण स्टोअर करू शकतो. नंतरची बॅटरी असते बघा निकेल मेटल हायड्राइड. याची एनर्जी डेन्सिटी किती आहे तर याची एनर्जी डेन्सिटीची रेंज असते बघा 60 ते 80 वॅट आहार पर केजी. म्हणजे 1 किलोग्रामची जर बॅटरी असेल तर त्याची 80 वॅट आहार त्याची कॅपॅसिटी असणार आहे. आणि नंतर आपली जी जुनी कन्व्हेन्शनल जी आहे याच्याही अगोदरची ती आहे लीड ऍसिड बॅटरी. लीड ऍसिड बॅटरीमध्ये हे खूपच कमी असतं बघा. ॲज युजल 40 वॅट आहार पर केजी इतकी असते याची कॅपॅसिटी. म्हणूनच तर आपण बघतो की पर केजीला आपल्याला जर लीड ऍसिड बॅटरी वापरायची असेल तर आपल्याला एनर्जी डेन्सिटी जास्त भेटणार नाही. मग त्यामुळेच आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लीड ऍसिड बॅटरीचं पर्सेंटेज ठेवावं लागणार आहे. आय मीन वजन वाढणार आहे आणि तुम्हाला कॅपॅसिटी कमी भेटणार आहे. म्हणजे की आपल्या इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला जास्त वजन वाढून द्यायचं नाही. आणखी काय असतं त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल्समध्ये जी बॅटरीज वापरल्या जातात त्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स कुठले असतात तर त्याच्यामध्ये महत्त्वाच्या पॉईंट्समध्ये जर आपण बघितलं एक्झाम्पल त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट असतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. काय असते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विचारली जाते आपल्याला फुल्ली चार्ज बॅटरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते. ज्या बॅटऱ्या फुल्ली चार्ज करतो आपण 100% चार्ज करतो त्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते बघा 1.25 टू 1.27 ह्याची रेंज असते बघा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला युनिट नसतं बघा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे डेन्सिटी अपॉन डेन्सिटी हा दोघांचा रेशो असतो. डेन्सिटी म्हणजे कशाची? ज्या इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायची त्या इलेक्ट्रोलाइटच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला तुम्हाला वॉटरनं डिव्हाइड करायचं असतं बघा. वॉटरची जी डेन्सिटी असते वॉटरनं डिव्हाइड करायचं म्हणजे वॉटरच्या डेन्सिटीने डिव्हाइड करायचं ती असते 1000 kg/m³. या टाइपमध्ये आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी भेटते, त्याला युनिट नसतं. आणखी क्वेश्चन असतो की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फुल्ली डिस्चार्ज बॅटरीची किती आहे बघा. त्यामध्ये 1 to 1.1 इतकी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते 100% डिस्चार्ज झालेल्या बॅटरीची. पूर्ण डिस्चार्ज झालेल्या बॅटरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इतकी असते बघा. आणखी या बॅटरीमध्ये महत्त्वाचा क्वेश्चन असतो बघा मेमरी इफेक्ट. काय असतो बरं हा मेमरी इफेक्ट?
विचारलं जातं आपल्याला लिथियम आयनमध्ये मेमरी इफेक्ट. लिथियम आयनमध्ये मेमरी इफेक्ट खूप कमी असतो. थोडक्यात जर सांगायचं झालं तर मेमरी इफेक्ट म्हणजे काय. एक्झाम्पल, ही बॅटरीमध्ये चार्जिंग आहे बघा 20%. आता तुम्ही ह्या बॅटरीला जसं ही चार्जिंगला लावता त्यावेळेस ती बॅटरी विसरत नाही की आपल्यामध्ये 20% अगोदरची चार्जिंग आहे म्हणून. मग जी चार्जिंग होणार आहे ती 20च्या पुढे होणार आहे आणि त्यामुळे सुद्धा त्याची लाईफ कमी न होता त्या प्रमाणामध्ये कमी होत नाही. लिथियम आयनची कशी असते, पर मंथ महिन्याला लिथियम आयनची लाईफ कमी होते, ती 1.5 to 2% कमी होत असते बघा. आणि लिथियम आयनमध्ये काही सायकल्स पर्यंतच आपण ह्या लिथियम आयन बॅटरीला वापरू शकतो, त्यानंतर ह्याची लाईफ ड्रास्टिकली कमी होत असते बघा. म्हणजे लाईफ सायकल्स त्याचे 1000, एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिले या टाईपमध्ये असतात. सो या टाईपमध्ये लिथियम आयन बॅटरी विषयीचे बरेचसे काही पॉईंट्स असतात जे की लिथियम आयन बॅटरीमध्ये मेमरी इफेक्ट नसतो. मी आता डिस्कस केलाय. चला नेक्स्ट पॉईंट डिस्कस करूया आपण. महत्वाचे क्वेश्चन्स आहेत. विच ऑफ द फॉलोइंग डिटेक्ट्स द अंडर स्टीर और ओव्हर स्टीर व्हाईल कॉर्नरिंग. म्हणजे कॉर्नरिंग मध्ये ज्यावेळेस आपण असं कॉर्नरिंगला गाडी टर्न करत असतो त्यावेळेस कुठली खालीलपैकी टेक्नॉलॉजी डिटेक्ट करते. पहिलीच आहे VSC, त्याला आपण व्हायकल स्टॅबिलिटी कंट्रोल म्हणतो. नंतर आहे EBD, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन त्याला आपण म्हणतो. नंतर आहे TRC, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आहे बघा ही. आणि नंतर आहे ब्रेक असिस्ट. तर याच्यामध्ये याचं करेक्ट आन्सर असणार आहे व्हेकल स्टॅबिलिटी कंट्रोल. यामुळे काय होतं बघा, अंडरस्टीर आणि ओव्हरस्टीर डिटेक्ट होतो आणि गाडीची स्टॅबिलिटी वाढते कॉर्नरिंगला. नंतर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन काय असतं एक्झॅक्टली, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकली आपण ब्रेक कंट्रोल करतो बघा, पुढच्या चाकांमधलं उजव्या चाकाचं, डाव्या चाकाचं, या टाईपमध्ये. ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम काय आहे एक्झॅक्टली, एक्झाम्पल स्लिपेज कमी होतो बघा ह्या टेक्नॉलॉजीमध्ये. म्हणजे जर एखाद्या उजव्या टायर खाली किंवा डाव्या टायर खाली जर वाळू असेल, पाणी असेल, त्यामुळे ट्रॅक्शन कमी होत असतो बघा. टायरची रस्त्यासोबतची ग्रीप कमी होत असते आणि ह्या टेक्नॉलॉजीमुळे ही वाढते. नंतर आहे बघा ही टेक्नॉलॉजी आहे ब्रेक असिस्ट, ब्रेक असिस्टन्स. काय आहे बरं एक्झॅक्टली, ब्रेक असिस्टन्स म्हणजे एमर्जन्सीमध्ये वापरणारी ही टेक्नॉलॉजी आहे. आपण ह्याला एमर्जन्सीमध्ये वापरतो बघा. एमर्जन्सीमध्ये काय होत असतं याच्यामध्ये, एक्झाम्पल एमर्जन्सीमध्ये इथे एक ब्रेक पेडलला एक सेन्सर बसवले असतं जवळच, आणि एमर्जन्सीमध्ये ड्रायव्हरची जर कंडिशन बघितली तुम्ही तर ड्रायव्हर एकदम सडनली फोर्स अप्लाय करत असतो, कधी कधी जास्तीचा फोर्स अप्लाय करत असतो, आणि हे सेन्सर तेच तर डिटेक्ट करतात आणि त्याप्रमाणे इन्फॉर्मेशन देतात ECU ला, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटला, किंवा त्याला इंजिन कंट्रोल युनिट सुद्धा म्हणतो आपण, त्याला इन्फॉर्मेशन देतात. तर ती आहे ब्रेक असिस्ट टेक्नॉलॉजी. तर आपलं ह्याचं करेक्ट आन्सर होतं व्हेकल स्टॅबिलिटी कंट्रोल. नवीन टेक्नॉलॉजी आहे ह्या सगळ्याच, आपल्याला थोड्याफार प्रमाणे ह्याची फुल फॉर्म्स माहिती पाहिजेत कंपल्सरी. ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन इन डिझेल कार्स इज रिड्युस्ड बाय डॅश डॅश % इन द भारत स्टेज 6. ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन म्हणले की नॉक्स, भारत स्टेज 6 मध्ये किती प्रमाणात कमी केले गेले, 25%, 50%, 82% आणि 68%. त्याचा आन्सर आहे 68%. जर आपण बघितलं भारत स्टेज 4 आणि भारत स्टेज 6 याच्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला काही पॉईंट्स माहिती असले पाहिजेत बघा, जे की आपल्यासाठी एक कंपल्सरी क्वेश्चन आहे याच्यामधला. याच्यामध्ये जर बघितलं आपण डिझेल कार्समध्ये आपण बघितलं 50 ppm सल्फर कंटेंट होतं बघा, पार्ट्स पर मिलियन, आणि तेच भारत स्टेज 6 मध्ये 10 ppm होतं बघा. नंतर पेट्रोल गाड्यांमध्ये हे किती होतं साधारणतः, हे 30 ppm होतं, तर ह्याला आपण कमी करून 10 वरती आणलेलं आहे बघा, 10 ppm वरती आणलेलं आहे पार्ट्स पर मिलियन वरती. हे झालं सल्फरच्या कंटेंट विषयी. आता पर्टिक्युलेट मॅटर जर आपण बघितलं तर पर्टिक्युलेट मॅटरला आपण ऑलमोस्ट 82% कमी केलेलं आहे बघा. पर्टिक्युलेट मॅटर हे मॅक्सिमम असतं आपल्या डिझेल गाड्यांमध्येच, पर्टिक्युलेट मॅटरला आपण सूट म्हणतो. चला नेक्स्ट आहे याच्यामध्ये आणखी जर पर्टिक्युलेट मॅटर विषयी, चला नॉक्सचं पर्सेंटेज किती कमी केलं गेलं भारत स्टेज 6 मध्ये, पेट्रोल गाड्यांमध्ये नॉक्सला किती कमी केलं तर 25% ऑलमोस्ट कमी केलं गेलं आहे भारत स्टेज 6 गाड्यांमध्ये, आणि डिझेल गाड्यांमध्ये ते 68% आहे. सो हा आपला हा क्वेश्चन महत्वाचाच क्वेश्चन आहे हा सुद्धा. नेक्स्ट, rhodium is used to reduce the CO and HC, to reduce the NOx, to reduce the CO, to reduce the hydrocarbons HC. रोडियम म्हणजे हा जो क्वेश्चन आहे बघा, रोडियम हा 3 वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचा क्वेश्चन आहे. 3 वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मध्ये 3 रिएक्शन होत असतात बघा. त्यामध्ये पहिल्या रिएक्शन होतात सिरेमिक ब्लॉक नंबर 1 वरती आणि दुसऱ्या रिएक्शन होतात सिरेमिक ब्लॉक नंबर 2 वरती. आता कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मध्ये इनपुट काय असतं, CO असतो, HC असतं, नॉक्स असतं. मुख्यतः 3 वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं कन्व्हर्जन काय आहे, या तिघांचेही रिएक्शन्स घडवून आणणं कॅटॅलिस्टच्या मदतीने. तर पहिल्याच ब्लॉकमध्ये कॅटॅलिस्ट जो वापरला जातो बघा, तिथं असतो प्लॅटिनम अँड रोडियम असतो, आणि नंतरच्या ब्लॉकमध्ये कॅटॅलिस्ट जो असतो तो प्लॅटिनम आणि पॅलेडियम असतो बघा. ध्यानात ठेवायचं, आर म्हणलं रोडियम असतो पहिल्या ब्लॉकमध्ये, तर आर मुळे रिडक्शन रिएक्शन होते बघा. रिडक्शन रिएक्शन मध्ये काय होतं, नॉक्सला आपण रिड्यूस करतो, नॉक्सला आपण रिड्यूस करत असतो बघा N2 मध्ये आणि O2 मध्ये आणि बाकी काही अदर गॅसेस मध्ये.
आपण त्याला म्हणतो रिडक्शन रिॲक्शन. आणि नंतर हे जे पॅलेडियम आहे बघा, हे कॅटलिस्ट जे वापरलं जातं हे प्लॅटिनम कॅटलिस्ट आहे रिॲक्शनचा रेट वाढवण्यासाठी. आणि ह्या पॅलेडियममुळे काय होतं एक्झॅक्टली, तर इथं ऑक्सिडेशन रिॲक्शन होते बघा. सीओचं कन्वर्जन होतं CO2 मध्ये आणि हायड्रोकार्बनचं कन्वर्जन होतं बघा H2O आणि इथं पुढे होतं हे CO2 मध्ये या टाईपमध्ये. 3 वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे. आपल्याला माहिती आहे की हार्मफुल गॅसेसचं कन्वर्जन लेस हार्मफुल गॅसेसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला वापरत असतो आपण. चला नंतरचा क्वेश्चन आहे, द टाइप ऑफ द इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टम इज नॉट द. कुठला इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टमचा टाईप नाही? शॉर्ट लॉन्ग आर्म सस्पेन्शन, मल्टी लिंक सस्पेन्शन, स्विंग आर्म सस्पेन्शन, डिऑन सस्पेन्शन. त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे बघा डिऑन सस्पेन्शन. हा जो टाईप आहे बघा, हा आहे डिपेंडंट सस्पेन्शन सिस्टमचा एक टाईप आहे बघा. तसेच आणखी काही 2 टाईप्स आहेत, ते पुढे डिस्कस करणारच आहे मी. पण याच्यामध्ये जर बघितलं आपण, स्विंग आर्म सस्पेन्शन झालं, मल्टीलिंक सस्पेन्शन झालं, शॉर्ट लॉंग आर्म सस्पेन्शन झालं, किंवा त्यालाच आपण शॉर्ट लॉंग आर्म सस्पेन्शनलाच आपण इथं म्हणू शकतो की ए सस्पेन्शन म्हणतो ह्याला, किंवा ह्यालाच आपण म्हणतो डबल विशबोन सस्पेन्शन म्हणतो बघा. हे इंडिपेंडंट सस्पेन्शनचं टाईप आहे. आणि तसंच आणखी याच्यामध्ये एक मॅकफर्सन स्ट्रट नावाचं सुद्धा एक सस्पेन्शन आहे बघा, ते सुद्धा इंडिपेंडंट सस्पेन्शन आहे. आणि तसं स्विंग आर्म सुद्धा आहे आणि मल्टीलिंक सस्पेन्शन सुद्धा आहे बघा इंडिपेंडंट सस्पेन्शन. आपल्याला माहिती आहे की जनरली गाड्यांमध्ये इंडिपेंडंट सस्पेन्शन हे स्पोर्ट्स कारला, आणि जर बसेल असतं लाईट मोटर व्हेकल्समध्ये फ्रंट व्हेकलला पुढच्या चाकांना हे इंडिपेंडंट सस्पेन्शन बसवलेलं असतं बघा. इंडिपेंडंट सस्पेन्शन म्हणजे असतं काय? इंडिपेंडंट सस्पेन्शन म्हणजे एक्झाम्पल अशा टाईपचं सस्पेन्शन की त्याच्यामध्ये इथं वेगवेगळे लिंकेजेस असतात बघा, आणि जे की सेपरेट असतात. त्यामध्ये इथं स्प्रिंग्स किंवा इथं सस्पेन्शन बसवले असतात. आणि ह्या टायरमध्ये जर काही बंप आला तर ह्या टायरवरचा फोर्स ह्या डाव्या टायरवरती जात नसतो बघा. म्हणजे असं म्हणूया इंडिपेंडंट म्हणजे उजव्या टायरवरती जर काही फोर्स आला, काही दगड आला खालच्या साईडला, काही बंप आला किंवा काही खड्डा आला, तर त्याची खबर डाव्या टायरला लागत सुद्धा नाहीये. म्हणजे डाव्या टायरवरती कुठलेच फोर्सेस सुद्धा येत नसतात. त्याला आपण इंडिपेंडंट सस्पेन्शन म्हणतो. आणि डिपेंडंट म्हणले की त्याला आपण सॉलिड एक्झल सस्पेन्शन म्हणतो बघा, जे ट्रक्समध्ये वापरले जातात. की एक्झाम्पल जर इकडनं काही गड्डा आला किंवा इथनं काही जर बंप आला, तर इथं हे टायरवरती फोर्सेस एक्झर्ट होतात आणि काही प्रमाणामध्ये हेच फोर्सेस इकडं सॉलिड एक्झलच्या मधून ह्या डाव्या टायरवरती सुद्धा जातात बघा. त्याला आपण म्हणतो डिपेंडंट सस्पेन्शन्स. डिपेंडंट म्हणजे उजव्या टायरवरती आणि डाव्या टायरवरती एकमेकांवरती डिपेंडन्सी असते बघा यांच्यामध्ये. तर हे सस्पेन्शन महत्वाचं आहे, याच्यावरती कंपल्सरी एक क्वेश्चन फ्रेम होणार आहेच, सस्पेन्शन सिस्टम. चला नंतर आहे जनरली प्रिफर्ड फायरिंग ऑर्डर फॉर 7 सिलेंडर इनलाइन इंजिन इज. त्यामध्ये काही ऑप्शन्स आहेत बघा. आता डायरेक्टली शॉर्टकट सांगतो तुम्हाला. ह्या 7 सिलेंडर विचारले ना त्यांनी, 7 सिलेंडरसाठी काय असतो बघा शॉर्टकट. आपल्यामध्ये 7 सिलेंडरमध्ये 7 सिलेंडर असतं बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7 या टाईपमध्ये. मग फायरिंग ऑर्डर कशासाठी ठेवतो आपण? फायरिंग ऑर्डरचा पर्पज असतो बघा बॅलन्सिंग. फायरिंग ऑर्डरमुळे बरेचसे सेकंडरी प्रायमरी फोर्सेस आपल्याला बॅलन्स करत असतो एक्झॅक्टली. आणि हा फायरिंग ऑर्डर खूप महत्त्वाचे असते इंजिनच्या परफॉर्मन्ससाठीचे. बरेचसे पॅरामीटर्स आहेत, तसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलंच आहे. तर याची फायरिंग ऑर्डर असते बघा 1. आधी सगळे ऑड नंबर लिहायचे इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे, आणि नंतर सगळे इव्हन नंबर लिहायचे इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे. तर ऑड नंबरमध्ये पहिलाच आहे 1, नंतर आहे 3, नंतर आहे 5, नंतर आहे 7. आता ऑड नंबर सगळे संपले बघा. आता इव्हन नंबर लिहू आपण 2, नंतर आहे 4, नंतर आहे 6. ही झाली बघा त्याची फायरिंग ऑर्डर 7 सिलेंडर इनलाइन इंजिनची. फायरिंग ऑर्डर खूप महत्वाची असते, एक क्रिटिकल पॅरामीटर आहे डिझाईन करण्यासाठीचा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फंक्शन ऑफ द पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोलर इन द इलेक्ट्रिक व्हेकल इज. कंट्रोल द पॉवर सप्लाय टू द टायर, कंट्रोल द स्पीड ऑफ द व्हेकल, कंट्रोल द स्पीड अँड द टॉर्क ऑफ द व्हेकल, आणि लास्ट ऑप्शन आहे कंट्रोल द स्पीड अँड द टॉर्क ऑफ द मोटार. यस, हेच करेक्ट आहे बघा. कंट्रोल द स्पीड अँड द टॉर्क ऑफ द मोटार. कुठली मोटर असते इलेक्ट्रिकल व्हेकल्समध्ये? इलेक्ट्रिकल व्हेकल्समध्ये असते बघा ट्रॅक्शन कंट्रोल मोटार. ध्यानात ठेवायचं नाव आहे ट्रॅक्शन कंट्रोल मोटार. ट्रॅक्शन कंट्रोल मोटार. आणि ह्याला पॉवर कुठनं भेटते? ट्रॅक्शन बॅटरी पॅक पासून भेटते बघा. ट्रॅक्शन बॅटरी पॅक. जर बघितलंच तर आपण एक थोडक्यात लेआउट जर बघितलं याचा, तर एक्झाम्पल असं बघूया आपण. एक्झाम्पल ही इलेक्ट्रिक व्हेकल आहे, हे त्याचे टायर्स आहेत. एक्झाम्पल हे त्याचे टायर्स आहेत. एक्झाम्पल इथं कुठतरी बसवलं आपण. एक्झाम्पल हा बॅटरी पॅक आहे. जनरली असं असतो टेस्ला एस मॉडेलमध्ये जनरली इथं बसवल्या. हा बॅटरी पॅक आहे. खूप मोठ्या बॅटरीज असतात त्याच्यामध्ये, आणि लिथियम आयॉनची बॅटरीज असतात त्याच्यामध्ये. लिथियम आयॉनच्या बॅटरीज त्याच्यामध्ये बसवल्या असतात. आणि टेस्लाच्या किंवा इलेक्ट्रिकल व्हेकल्समध्ये जर बघितलं, लिथियम आयॉनचे जे सेल्स बसवले असतात ते खूप एक्झाम्पल 6-7 हजार पर्यंत हे छोटे छोटे सेल्स असतात लिथियम आयॉनचे. त्यांना सिरीज आणि पॅरलमध्ये आपण बसवत असतो बघा. आणि त्याच्यामध्ये आपण एक
कुलंट कुलंट पास करत असतो. ग्लायकॉल नावाचं एक कुलंट आहे, ते आपण त्याला थंड होण्यासाठी पास करत असतो. कारण बॅटरीजमध्ये एक महत्त्वाचा पॅरामीटर असतो बघा, बॅटरीजला एक त्याची स्वतःची लाईफ असते बघा, आणि तिचे टेम्परेचर जर बॅटरीचं जास्त असेल, नेहमी करताच ऑपरेटिंग टेम्परेचर जास्त असेल तर त्याची लाईफ कमी 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 होत जाते बघा. चला नेक्स्ट एक्झाम्पल, ही बॅटरी आहे. बॅटरी काय करते, एक्झाम्पल इथं बसवली एक इंडक्शन मोटर बसवली आहे, ट्रॅक्शन मोटर बसवली आहे. ही ट्रॅक्शन मोटर इथे एक छोटासा गिअर बॉक्स असतो, आणि गिअर बॉक्स नंतर इथं असला हा डिफरन्शियल गिअर बॉक्स. बघा इथं इलेक्ट्रिक मोटर आहे, आणि इलेक्ट्रिक मोटर कनेक्ट असते बघा ही इंडक्शन डिफरन्शियल गिअर बॉक्सला, आणि त्या दोघांच्या मध्ये एक छोटासा असतो बघा, दोघांच्या मध्ये एक छोटासा असतो बघा इथे एक गिअर बॉक्स असतो. काय होतं एक्झॅक्टली याच्यामध्ये, आता याच्यामध्ये काय असतं बघा, की ह्याच्यामध्ये काही महत्त्वाचे डिव्हाइसेस आहेत बघा, ते आपल्याला माहिती असले पाहिजेत. त्यामध्ये एक डिव्हाइस असतो बघा डीसी कन्व्हर्टर. डीसी कन्व्हर्टरचा मतलब कशासाठी असतो बघा, डीसी कन्व्हर्टर कशासाठी वापरतो आपण, हे इलेक्ट्रिक बॅटरीपासून आपल्याला काय होतंय की हाय व्होल्टेजचं आउटपुट भेटतं. आता हाय व्होल्टेजचा आउटपुट लो व्होल्टेजमध्ये करण्यासाठी एक डीसी कन्व्हर्टर डिव्हाइस बसवला असतो बघा. तो काय करतो, डीसी कन्व्हर्टर काय करतो, काही ॲक्झिलरीजला गाडीमधल्या ज्या ॲक्झिलरीज असतात त्याला चालवण्यासाठी तो डीसी कन्व्हर्टर वापरला जातो बघा. तशी एक ॲक्झिलरी बॅटरी सुद्धा असते. ॲक्झिलरी बॅटरीचा पर्पज काय असतो, की छोटे छोटे जे ज्यांना करंट लागतो त्यांना करंट सप्लाय होतो, आणि ते छोटे छोटे डिव्हाइसेस गाडीच्या आतमध्ये चालवले जातात. चला याच्यामध्ये आणखी हे जो पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोल असतो बघा, ह्याचं महत्त्वाचं काम असतं बघा स्पीडला आणि टॉर्कला कंट्रोल करणं. स्पीडला आणि टॉर्कला कशाच्या कंट्रोल करणं, त्या ट्रॅक्शन मोटरच्या स्पीडला आणि टॉर्कला कंट्रोल करणं असं असतं बघा. ह्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची सिस्टम असते बघा, रिजनरेटिव्ह सिस्टम असते बघा, त्याला आपण रिजनरेटिव्ह ब्रेकिंग म्हणतो. म्हणजे काय होतं, एक एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल एक गाडी आहे, एक्झाम्पल एक अशी इलेक्ट्रिक व्हेकल आहे बघा. आता ही इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये एक्झाम्पल याच्यामध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम बसवली आहे. म्हणजे काय होतं, एक्झाम्पल इथं इथं पेडल आहे बघा, क्लच आहे. आता क्लच आहे, जसंही क्लच म्हणण्यापेक्षा मी इथं ॲक्सेलरेटर पेडल आहे बघा, ॲक्सेलरेटर पेडल आहे. जसंही ड्रायव्हरनं ॲक्सेलरेटर पेडल रिलीज केलं म्हणजे एक्झाम्पल थ्रॉटलिंग सुरू आहे. थ्रॉटलिंग तर इथं म्हणता येणार नाही, पण ॲक्सेलरेटर पेडलला जसंही रिलीज केलं तसंही काय होतंय, की जे इलेक्ट्रिक मोटर असते बघा, ट्रॅक्शन मोटर असते, ती रिव्हर्स डायरेक्शनला फिरायला लागते बघा. जर अगोदर ही क्लॉकवाईज फिरत असेल तर आता अँटी क्लॉकवाईज फिरते, आणि तीच इलेक्ट्रिक मोटर, तीच ट्रॅक्शन मोटर ॲज अ जनरेटर म्हणून काम करते बघा. जनरेटर म्हणजे काम करते म्हणजे तीच इलेक्ट्रिसिटी तयार करते, आणि त्याच्या मदतीने आपण काय करतो, जी बॅटरी असते त्याला आपण चार्ज करण्याचं काम करतो. खरं बघितलं तर अल्टरनेटिव्ह व्हेकल्समध्ये काही व्हेकल्स आहेत बघा, हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल असते, नंतर जे असते बघा प्लग इन इलेक्ट्रिकल व्हेकल असते बघा, प्लग इन इलेक्ट्रिक व्हेकल असते, आणि नंतरची आणखी ह्याला अल्टरनेट आहे फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेकल आहे बघा, आणि नंतरची ह्याला फुल इलेक्ट्रिक व्हेकल, किंवा त्याला आपण ऑल इलेक्ट्रिक व्हेकल म्हणू शकतो, त्याला ऑल इलेक्ट्रिक व्हेकल. आता हे हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये कसं असतं बघा, याचा इंजिन असते आणि बॅटरी असते याच्यामध्ये. प्लग इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये कसं असतं, त्याच्यामध्ये सुद्धा असते बघा, याचा इंजिन असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा असते बॅटरी. पण प्लग इन इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये आपण बॅटरीला बाहेरच्या साईडला आपण प्लग इन करू शकतो. त्याच्यामध्ये ऑन बोर्ड चार्जर असतं, आणि आपण बाहेरच्या चार्जिंग स्टेशन आपण ह्याला प्लग इन करू शकतो. आता ह्या हायब्रिड इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये कसं असते, की ह्याच्यामध्ये जी बॅटरी असते ती एक तर तुम्हाला रिप्लेस करावी लागते, नाहीतर रिजनरेटिव्ह ब्रेकिंगच्या सिस्टमने त्याला आपण चार्ज करतो, नाहीतर डायरेक्ट त्याला आपण रिप्लेस करत असतो. कारण मॅक्सिमम हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल कशावरती चालते, तर मॅक्सिमम याचा इंजिनवरती चालत असते बघा. मग त्याला शहराच्या कंडिशनमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला टॉर्कची रिक्वायरमेंट कमी असते, स्पीड रिक्वायरमेंट कमी असते, त्यावेळेस तुम्ही त्या गाडीला बॅटरीवरती चालवता. बट प्लग इन इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये वेगळं असतं. मॅक्सिमम गाडी आपण ही बॅटरीवरती चालवतो, आणि कमीच प्रमाणामध्ये गाडी आपण याचा इंजिनवरती चालवत असतो. सो त्या टाईपमध्ये असते बघा ही बॅटरी प्लग इन इलेक्ट्रिक व्हेकल. आणि फ्युएल सेल इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये काय असते, फ्युएल सेलमध्ये एक फ्युएल सेल बसवला असतो बघा. फ्युएल सेलमध्ये इथं सुद्धा ॲनोड कॅथोड असतो, इथं एक मेम्ब्रेन असतो, त्याच्यामध्ये हायड्रोजन आपण त्याला इनपुट देतो बघा, हायड्रोजन, आणि इकडच्या साईडने एक ऑक्सिजन. एक्झाम्पल ऑक्सिजन आणि हायड्रोजन आपण ह्या फ्युएल सेलला इनपुट दिल्यानंतर याच्यामधनं ही बॅटरी काय करते, फ्युएल सेल काय करतं, करंट तयार करतो बघा. म्हणजे इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात, करंट तयार करतो, आणि तो करंट आपण काय करतो पुढे, तो करंट आपण एका बॅटरीला ट्रान्सफर करतो, आणि मग ती बॅटरी नंतर मोटरला चालवते. फक्त फरक काय आहे फ्युएल सेल इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये, तर ह्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो फ्युएल सेलच्या माध्यमातून, आणि त्याच्यासाठी हायड्रोजन स्टोरेज टँक्स त्या गाड्यांमध्ये असतात. आणि ऑल इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये कसं असतं, की ह्याच्यामध्ये पूर्णपणे एक मोठा ट्रॅक्शन पॅक असतो बघा, ट्रॅक्शन बॅटरी पॅक असतो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये बॅटरीज बसवल्या असतात. आणि खरं बघितलं तर ह्या ऑल इलेक्ट्रिकल व्हेकलची रेंज सुद्धा जास्त असते बघा, रेंज जास्त असते म्हणजे जास्त दूरपर्यंत जाऊ शकते ही ऑल इलेक्ट्रिकल व्हेकल. एकदा जर चार्ज केली आहे पण ह्याच्या सध्याचे कंडिशन्स लिमिटेशन्स अशा आहेत की ह्याची इनिशियल कॉस्ट थोडीशी जास्त आहे, आणि तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर इंडियामध्ये तर डेव्हलप झालेलं नाही आहे, बट डेव्हलपिंग कंडिशनला आहेत. तर त्याच्यामध्ये मॅक्सिमम यूज होणारी बॅटरी आहे लिथियम आयॉन बॅटरी आहे बघा. चला काही पुढचे नंतर महत्त्वाचे पॉइंट्स आहेत की त्याच्यामध्ये द
इन द जापनीज क्वालिटी टेक्निक्स स्टँड्स फॉर. तर कटाचा मिनिंग काय होतो याच्यामध्ये? त्याचं जर मिनिंग बघितला तर आपण बघूया, द फॉर्म अँड द ऑर्डर ऑफ डुईंग द थिंग्स. ऑप्शन ए ऍक्च्युअल प्लेस, गो अँड सी फॉर युअर सेल्फ अँड वेस्टफुल ऍक्टिव्हिटी. ही जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे बघा, जॅपनीज क्वालिटी कंट्रोल सिस्टम आहे बघा. आणि यामध्ये कटाचा मिनिंग होतो बघा, द फॉर्म अँड द ऑर्डर ऑफ डुईंग द थिंग्स. हे माहिती पाहिजे आपल्याला. कुठले कुठले टर्म्स माहिती पाहिजेत? कायझन एक माहिती पाहिजे. कायझन म्हणजे कंटिन्युअस डेव्हलपमेंट, कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. नंतर आणखी याच्यामध्ये एक मुरी असते बघा, 3M. 3M मध्ये जे 3M माहिती असले पाहिजे. 3M काय काय आहे तर त्यामध्ये पहिलं आहे बघा मुरी, MURI. त्या मुरीचा मिनिंग होतो बघा, माहिती पाहिजे आपल्याला. मुरीचा मिनिंग होतो की ओव्हर बर्डन किंवा ओव्हर एक्झॉर्शन एखाद्या वर्करकडनं. नंतर आपण बघतो की हे मुरा असतं बघा, ह्याच्यामध्ये एक नंतरची एक टर्म असते, हे सुद्धा माहिती पाहिजे. त्याला आपण म्हणतो इनकन्सिस्टन्सी, एखादं काम करण्याची इनकन्सिस्टन्सी. आणि नंतर असते बघा मुडा, MUDA. तर मुडाचा मिनिंग होतो बघा वेस्ट किंवा वेस्टफुल ऍक्टिव्हिटी. आता तसेच आणखी काही टर्म्स आहेत, त्या सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत बघा. जसं की आहे बघा पोका योका. पोका योका काय असते बघा, हे कंपल्सरी तुम्ही माहिती ठेवा. याच्यामध्ये एखादा क्वेश्चन कन्फर्म येण्याची मॅक्सिमम शक्यता आहे. की याच्यामध्ये मिनिंग असतो बघा, प्रिव्हेंट द ह्युमन एरर व्हेरेवर पॉसिबल. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मानवी चुका किंवा वर्करकडनं ज्या चुका होण्याची शक्यता आहे त्यांना आपण कमीत कमी करणं. नंतर असते बघा कटा, KATA, कटा. कटाचा मिनिंग असतो बघा, द फॉर्म अँड ऑर्डर ऑफ डुईंग द थिंग्स. कटाविषयी बोलायची गरज नाहीये. चला नंतर आहे गेम्बा. आता गेम्बा हे एक नवीनच जापनीज वर्ड आहे. पण गेम्बाचा मिनिंग काय होतो? ऍक्च्युअल प्लेस. ऍक्च्युअल प्लेस ज्या ठिकाणी तुम्हाला डिफेक्ट फाइंड आउट करायचे आहेत ते ऍक्च्युअल प्लेस. तुमचं मशीनवरती काहीतरी इम्प्रुव्हमेंट करायची ते ऍक्च्युअल प्लेस असू शकते याच्यामध्ये. नंतर असते बघा गेंची गेम्बस 2. नाव ध्यानात ठेवा, 2-4 दिवसाची गोष्ट आहे आपल्यासाठी. गेंची गेम्बस 2. गेंची गेम्बस 2 चा मिनिंग होतो बघा, गो अँड सी फॉर युअर सेल्फ. अँड सी फॉर युअर सेल्फ, तिथे जा आणि चेक करा ऍक्च्युली प्रोडक्शन मध्ये काय प्रॉब्लेम होतोय, एखाद्या मशीन मध्ये काय प्रॉब्लेम होतोय, या टाईप मध्ये. तर हे काही टर्म्स आहेत, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे मी हे सगळ्याच टर्म्स तुम्हाला एकदा रिकॉल केलेत. एक्झाम पुरतं ध्यानात ठेवा, विसरून जा नंतर. चला नंतर आपण बघूया याच्यामध्ये, रिलीफ वॉल इज फिटेड टू द मेन ऑइल गॅलरी ऑफ अन इंजिन. कशासाठी बसवलं जातं? लिमिट द मॅक्सिमम ऑइल प्रेशर, ओपन व्हेन द ऑइल इज हॉट, मेंटेन द सप्लाय इफ द गॅलरी बिकम्स ब्लॉक्ड, स्टॉप द ऑइल फ्लो ऑफ द बेरिंग्स. ध्यानात ठेवा, सोपा क्वेश्चन आहे. लिमिट द मॅक्सिमम ऑइल प्रेशर. ऑइल गॅलरीज मध्ये आपल्याला माहिती आहे हे काय आहे, प्रेशराइज लुब्रिकेशन सिस्टम मध्ये तिथं आपण बघतो की एक प्रेशर कंट्रोल वॉल किंवा एक रिलीफ वॉल बसवली असते. कारण आपण बघतो की खालच्या साईडला एक्झाम्पल इथं पॅन असतो, ह्याच्यामध्ये ऑइल असतं बऱ्या प्रकारे. इथं एक पंप असतो, इथं एक स्ट्रेनर बसवलं असतं. जसं ऑइल ह्या पंपच्या आतमधून जातं, हा पंप जो चालतो तो क्रँक शाफ्टला कनेक्ट केला असतो. पंपमधून जे पुढे ऑइल जातं तिथं आणखी एक फिल्टर बसवलं असतं. आणखी पुढे बघितलं तर आपण एक प्रेशर रिलीफ वॉल बसवली असते बघा. आपण ऑइलला पुढे पाठवत असतो बघा, ऑइलच्या वेगवेगळ्या इंजिनच्या वेगवेगळ्या कंपार्टमेंटला आपण ऑइलला पाठवत असतो अंडर प्रेशर लुब्रिकेशन पर्पजसाठी. आणि तोच पर्पज असतो की मॅक्सिमम प्रेशरला कंट्रोल करणं. एक्सेस प्रेशर होत असेल तर त्याला सिस्टम मध्ये बायपास करणं. त्याला आपण म्हणतो रिलीफ वॉल किंवा प्रेशर कंट्रोल वॉल. चला नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग विस्कॉसिटी इंडायसेस शोज द लार्जर चेंजेस इन द विस्कॉसिटी विथ टेम्परेचर. 50 आहे, 100 आहे, 45 आहे, 10 आहे. 10 आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये लुब्रिकेशन ऑइलच्या काही सिस्टम्स आहेत बघा. SAE एक्झाम्पल 10 असणार आणि SAE 50 असणार. याचा मिनिंग काय होतं एक्झॅक्टली? एक्झाम्पल SAE 50 आणि SAE 10 आहे. सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स ही सिंगल ग्रेड ऑइलची एक स्पेसिफिकेशन आहे. हे त्याचं नॉमेनक्लेचर आहे बघा. SAE 10 म्हणजे काय की SAE 10 खरं बघितलं तर हा ग्राफ असा असतो या टाईपमध्ये. SAE 10 आहे, SAE 20 आहे, SAE 30 आहे, SAE 40 आहे, SAE 50 आहे, SAE 60 आहे, या टाईपमध्ये. इकडं असतं टेम्परेचर आणि इकडं असतं बघा, इकडं असतं एक्झाम्पल त्याची विस्कॉसिटी. इकडं असते त्याची विस्कॉसिटी. काय असतं बरं एक्झॅक्टली हे काय असतं? ह्याच्यामध्ये काय असतं, जसं जर टेम्परेचर वाढत जातं तसं तशी ऑइलची विस्कॉसिटी कमी 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 होतच असते बघा. आणि त्यामुळेच ही SAE ग्रेडिंग आहे बघा. त्याला आपण विस्कॉसिटी इंडेक्स म्हणतो. विस्कॉसिटी इंडेक्स म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू द रेट ऑफ चेंज ऑफ विस्कॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. जसं जर टेम्परेचर वाढलं तसं तशी विस्कॉसिटी ऑइलची कमी होत असते. आता SAE 10चा ऑइल म्हणजे काय आणि SAE 50चा ऑइल म्हणजे काय? SAE 10चा ऑइल म्हणजे जर टेम्परेचर जर चेंज झालं तर त्याच्यामध्ये SAE 10चा जर ऑइल असेल तर त्याची विस्कॉसिटी खूप जास्त प्रमाणामध्ये कमी होत असते बघा. आणि जर एक्झाम्पल घेऊया आपण,
10 डिग्री सेल्सिअस जर तापमान वाढलं तर एसई 10 ची विस्कोसिटी जास्त पर्सेंटमध्ये कमी होणार एसई 50च्या कम्पेअरमध्ये. आणि जर एसई जर आपण म्हणलो एसई 100 जर म्हणलं तर त्याचा असा मिनिंग होतो की एसई 100 ची विस्कोसिटी एसई 50च्या कम्पेअरमध्ये खूप कमी होणार. म्हणजे जर ह्याची विस्कोसिटी जर 10 युनिटनं कमी झाली तर याची 5 युनिटनं कमी होणार आणि ह्याची 1 युनिटनं कमी होणार. त्या टाईपमध्ये एसई 100 ग्रेडिंग ऑइल आपण जनरली जास्त लोडिंग गाड्यांमध्ये वापरतो आपण. चला, इन विच ऑफ द गिअर बॉक्स ऑल गिअर्स आर ऑलवेज इन कॉन्टॅक्ट? कॉन्स्टंट मेश, स्लायडिंग मेश, सिंक्रो मेश आणि एपिसायक्लिक गिअर बॉक्स. त्याचं बाय डेफिनेशन जर बघितलं आणि बाय बेसिक कॉन्सेप्ट जर बघितलं तर कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स याचं आन्सर येतं. तसं बघितलं तर आपण स्लायडिंग मेशमध्ये पण असतात, तसं बघितलं तर आपण स्लायडिंग मेशमध्ये नसतात, सॉरी सिंक्रो मेशमध्ये सुद्धा असतात आणि एपिसायक्लिक गिअर बॉक्समध्ये सुद्धा असतात. कंटिन्युअसली कॉन्स्टंट मेशमध्ये असतात. बट बाय डेफिनेशन बेसिक्स आपल्याला क्वेश्चन असे फ्रेम होतील बघा. आणि त्यावेळेस तुम्हाला काळजी घ्यायची की मोस्ट करेक्ट तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायचं असतं. मोस्ट करेक्ट तुम्हाला ऑप्शन तुमचं मेन्शन करायचं आहे. आपण बघतो की मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये कॉन्स्टंट मेश, स्लायडिंग मेश आणि सिंक्रो मेश गिअर बॉक्स वापरतो बघा आपण. आणि एपिसायक्लिक जो गिअर बॉक्स असतो तो ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा एक महत्त्वाचा प्रकार आहे, महत्त्वाचा टाईप आहे. तो आपण थोडक्यामध्ये बघूया आज पुढे. एपिसायक्लिक विषयी जर बोलायचं झालं तर एक क्वेश्चन पुढे फ्रेम आहे, किंवा चला इथंच बघूया आपण. त्यामध्ये एपिसायक्लिक गिअर बॉक्समध्ये हा मध्ये असतो बघा सन गिअर, नंतर त्याच्या बाजूला असतात बघा प्लॅनेट गिअर्स. हे प्लॅनेट गिअर्स आणि प्लॅनेट गिअर्सला धरलं जातं बघा कॅरियरनं. त्यांना धरल्यानं जे आर्म असतं, जे लिंक असतं त्याला आपण कॅरियर म्हणतो बघा. त्याला आपण मधला आहे सन गिअर, बाहेरचे आहेत प्लॅनेट गिअर्स. एक्झाम्पल सन गिअरचे टीथ आहेत, एक्झाम्पल त्याला म्हणतो मी सन गिअरच्या टीथला म्हणतो टीएस आणि प्लॅनेट गिअरच्या टीथला म्हणतो मी एक्झाम्पल टीपी. आणि ह्याच्यामध्ये एक टीथ असतात बघा टीसी, त्याला आपण म्हणतो. टीसी काय असतं बरं एक्झॅक्टली? टीसी म्हणजे इफेक्टिव्ह टीथ असतात बघा. इफेक्टिव्ह टीथ म्हणजे कॅरियरची टीथ असतात का? कॅरियरवरती तर टीथ नसतात. मग कॅरियरमुळं प्लॅनेट आणि सन ह्यांच्या दोघांमध्ये किती टीथ कॉन्टॅक्ट आले? तसंच आउटर रिंग असतो बघा, मोठा गिअर असतो, ॲन्युलर गिअर म्हणतो आपण त्याला. ह्याला आपण रिंग गिअर म्हणतो किंवा ॲन्युलर गिअर म्हणतो. आणि ह्याच्यावरती टीथ किती आहेत? एक्झाम्पल ह्याच्यावरती टीथ आहेत एक्झाम्पल टी ए. तर ह्याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे बघा, ध्यानात ठेवायचा. टी ए, नंबर ऑफ टीथ ऑन द ॲन्युलर इक्वल्स टू द नंबर ऑफ टीथ ऑन द सन प्लस ट्वाइस द नंबर ऑफ टीथ ऑन द प्लॅनेट. ध्यानात ठेवा फॉर्म्युला. मागच्या वेळेसचा क्वेश्चन जस्ट एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला ह्याचा क्वेश्चन आन्सर येऊन जाईल. आणि नंतरचा एक क्वेश्चन, नंतरचा एक ऑप्शन असतं बघा ह्याच्यामध्ये, द नंबर ऑफ टीसी किंवा नंबर ऑफ इफेक्टिव्ह टीथ ऑन द कॅरियर इक्वल्स टू द नंबर ऑफ टीथ ऑन द प्लॅनेट प्लस नंबर ऑफ टीथ ऑन द ॲन्युलर. मग तुम्हाला असं कसं काय पॉसिबल आहे की ह्याच्यामध्ये असा मिनिंग होतो बघा. एक्झाम्पल हा कॅरियर आहे, हा सन आहे आणि ह्याच्यामध्ये इथं बघतो आपण हे प्लॅनेट गिअर्स आहेत बघा. तर ह्याच्यामध्ये काय होतं, कॅरियरमुळं काय होतं एक्झॅक्टली? कॅरियरमुळं सन आणि प्लॅनेट आणि रिंग, सन आणि प्लॅनेट, प्लॅनेट आणि रिंग, सन आणि प्लॅनेट आणि प्लॅनेट आणि रिंग ह्यांचे काही इफेक्टिव्ह टीथ कॉन्टॅक्टमध्ये येतात. त्यामुळे आपण असा फॉर्म्युला लिहू शकतो. आपल्यासाठी महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. व्हॉट इज द कोल्ड रेट ऑफ अ बॅटरी? ऑप्शन, लास्टिंग पॉवर ऑफ अ बॅटरी ऑन अ स्मॉल लोड, रेट ऑफ द करंट फॉर 20 मिनिट्स. डायरेक्टली आन्सर सांगून टाकतो याचं. चला डायरेक्टली आन्सर सोपं याचा आन्सर. कोल्ड रेट म्हणजे काय? कोल्ड रेट म्हणजे काय असतो बघा, बॅटरी कॅन सप्लाय कंटिन्युअसली द करंट फॉर द 30 सेकंड, मिनिमम फॉर द 30 सेकंड विथ द व्होल्टेज ऑफ द 1.2. हे खरं बघितलं तर बॅटरीची टेस्टिंग आहे, त्याला आपण कोल्ड रेट म्हणतो. कोल्ड रेट म्हणजे बॅटरी कमीत कमी 30 सेकंदाकरता कंटिन्युअसली करंट सप्लाय करणार 1.2 व्होल्टेज प्रमाणे, त्याला आपण म्हणतो कोल्ड रेट ऑफ द बॅटरी. Which of the following is the type of the independent suspension system? Hotchkiss suspension, four-link suspension, D. Dion suspension, McPherson strut suspension. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी. खरं बघितलं हे तिन्ही टाईप जे आहेत ते डिपेंडंट सस्पेन्शन सिस्टमचे टाईप आहेत. ध्यानात ठेवायचं, हॉचस्किस असते, फोर लिंक असते आणि डी डिऑन सस्पेन्शन. मॅकफर्सन स्ट्रट इंडिपेंडंट सस्पेन्शनचा टाईप आहे. तसंच इंडिपेंडंट सस्पेन्शन मध्ये डबल विश बोन हे सुद्धा इंडिपेंडंट सस्पेन्शनचा टाईप आहे. आपल्याला माहिती आहे जनरली हे या टाईपच्या सस्पेन्शन मध्ये जर बघितलं आपण तर हा वरचा अप्पर कंट्रोल आर्म असतो आणि खालचा त्याच्या दोघांमध्ये स्ट्रट बसवला असतो बघा, असा स्ट्रट असतो. आता स्ट्रट एक काय असतो बघा, याविषयी आपण बोलूया. स्ट्रट जर बघितलं तर आपण सस्पेन्शन सिस्टम मध्ये कुठल्या टाईपच्या स्प्रिंग असतात? एक हेलिकल कॉइल स्प्रिंग असते, एक लीफ स्प्रिंग असते बघा, एक टॉर्शन स्प्रिंग असते आणि त्यामध्ये एक एअर स्प्रिंग असते बघा, एअर स्प्रिंग असते. मग हा स्ट्रट काय असतो? स्ट्रट मध्ये काय असते? स्ट्रट मध्ये एक असतो शॉक ॲब्झॉर्बर,
शॉक ॲब्झॉर्बर, आणि त्याच्यामध्ये असते बघा, त्याच्या बाहेरनं जी स्प्रिंग असते बघा, ते हेलिकल कॉईल स्प्रिंग असते. याच्या कॉम्बिनेशनला आपण म्हणतो स्ट्रट, आणि तेच तर असतं मॅकफर्सन स्ट्रट सस्पेन्शन सिस्टममध्ये एक महत्त्वाचा पार्ट असतो. मग मॅकफर्सन स्ट्रटमध्ये एक वरचा अप्पर कंट्रोल आर्म असतो, मध्ये मध्ये स्ट्रट असतो बघा, आणि नंतर खाली असतो बघा लोअर कंट्रोल आर्म असतो, आणि हे दोघंही कनेक्ट असतात, हे नंतर पुढे कनेक्ट असतात ह्या टायरला. असे प्रत्येक टायरला प्रत्येक टायरला एक सस्पेन्शन सिस्टम असतं बघा. हे सस्पेन्शन सिस्टम खूप कॉम्प्लेक्स सस्पेन्शन सिस्टम आहे, आणि यामध्ये जर बघितलं तर ओव्हरऑल वजन वाढतं, डिझाईन सुद्धा थोडीशी कॉम्प्लेक्स बनते, आणि यामुळे काय होतं, यामुळे कॅम्बरचं व्हेरिएशन येतं बघा. कारण जर खाली काही बंप वगैरे आला तर टायर एका साईडला इन्क्लाइन होतं, किंवा इकडच्या साईडला हे इन्क्लाइन होऊन जातं टायर. तर हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. या टाईपचे सस्पेन्शन सिस्टम आपण जनरली स्पोर्ट्स गाड्यांमध्ये नाहीतर मग फ्रंट व्हील सस्पेन्शन म्हणून वापरतो आपण काही गाड्यांमध्ये. चला, अशीच एक टर्म आहे बघा, व्हॉट इज द 20 आवर रेट ऑफ द बॅटरी. ऑप्शन्स, द करंट विच द बॅटरी कॅन सप्लाय कंटिन्युअसली, नाही हे तर आपण आताच बघितलं. द लास्टिंग पॉवर ऑफ द बॅटरी ऑन अ स्मॉल लोड. नंतर आहे टाइम फॉर विच द बॅटरी कॅन सप्लाय 25 अँपियर 26 डिग्री सेल्सिअसला, मिनिमम सेल व्होल्टेज आहे 1.75, आणि नंतर आहे रेट ऑफ करंट, मिनिमम सेल व्होल्टेज नाही. याचा आन्सर आहे बघा, द 20 आवर रेट ऑफ द बॅटरी म्हणजे काय, 20 मिनिटाकरता वगैरे असं काही नाही. लास्टिंग पॉवर ऑफ अ बॅटरी ऑन अ स्मॉल लोड. ज्यावेळेस इंजिन बंद असतं त्यावेळेस स्मॉल लोड असतो बघा, काहीच प्रमाणामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटीची गरज असते, आणि ती इलेक्ट्रिसिटीची छोटी छोटी डिमांड त्या गाड्यांमधली फुलफिल करणारी जी टर्म असते बघा, त्याला आपण म्हणतो 20 आवर रेट ऑफ द बॅटरी, आणि ती टर्म आहे बघा बॅटरीच्या रिलेटेडची. चला, नंतरचा क्वेश्चन आहे बघा, टू विच ऑफ द फॉलोइंग द मोस्ट टेस्ट इज ॲप्लिकेबल. सिंगल सिलेंडर SI, सिंगल सिलेंडर CI, मल्टी सिलेंडर CI, सिंगल अँड मल्टी सिलेंडर SI अँड CI. ह्याचा आन्सर आहे बघा मल्टी सिलेंडर CI. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मोस्ट टेस्ट जी असते बघा, ती मल्टी सिलेंडर SI ला पण व्हॅलिड आहे, आणि CI ला सुद्धा व्हॅलिड आहे बघा. ही टेस्ट कशासाठी परफॉर्म केली जाते, ही टेस्ट आपण ह्या टेस्टमध्ये आपण इंडिकेटेड पॉवर फाइंड आउट करण्यासाठी आपण ही टेस्ट परफॉर्म करतो. ज्यावेळेस ही टेस्ट परफॉर्म केली जाते बघा, तर त्यावेळेस इंजिनवरचा सगळाच लोड रिलीज केला जातो, आणि कंपल्सरी मल्टी सिलेंडरसाठी आहे बघा. ही सिंगल सिलेंडरसाठी ही टेस्ट वापरली जात नाही. क्वेश्चन 17 अशीच एक टेस्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट ॲक्युरेट मेथड ऑफ डिटरमाइनिंग द फ्रिक्शन पॉवर. मोस्ट टेस्ट, विलियम्स लाइन टेस्ट, मोटरिंग टेस्ट, मेजरमेंट ऑफ द ब्रेक अँड इंडिकेटेड पॉवर. आता त्यांनी विचारले मोस्ट ॲक्युरेट, तर मोस्ट ॲक्युरेट म्हणलं की हेच आहे बघा ऑप्शन डी. त्यामध्ये जर बघितलं आपण, फ्रिक्शन पॉवर काय नसतं, इंडिकेटेड पॉवर मायनस फ्रिक्शन पॉवर, इंडिकेटेड पॉवर मायनस ब्रेक पॉवर, ह्या दोघांचा डिफरन्स असतो बघा. इंडिकेटेड पॉवर असते पिस्टनवरती, ब्रेक पॉवर असते बघा क्रँकशाफ्टवरती, आणि त्या दोघांचा डिफरन्स असतो फ्रिक्शन पॉवर. ही मोस्ट करेक्ट मेथड आहे. तसं बघितलं तर आपण विलियम्स लाइन आणि मोटरिंग टेस्ट ह्या सुद्धा ह्या दोन ज्या टेस्ट आहेत बघा, ह्या सुद्धा टेस्ट फ्रिक्शन पॉवर फाइंड आउट करण्यासाठीच वापरल्या जातात, बट मोस्ट ॲक्युरेट व्हॅल्यू आपल्याला इथनं भेटत नाही. On which of the following does the brake mean effective pressure in the engine depends upon? Speed and torque, speed and power, torque, speed. त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा स्पीड अँड पॉवर. तर इंडिकेटेड पॉवरचं माहिती फॉर्म्युला आपल्याला, पण ब्रेक मीन इफेक्टिव्ह प्रेशर विषयी विचारले त्यांनी. ब्रेक मीन इफेक्टिव्ह प्रेशर म्हणजे ह्याला म्हणतो मी मीन इफेक्टिव्ह प्रेशर, आणि हे ब्रेक मीन इफेक्टिव्ह प्रेशर. खरं बघितलं दोन फॉर्म्युले असतात बघा. ब्रेक पॉवरचा एक वेगळा फॉर्म्युला आहे आपल्याला माहिती सोपा, 2π/NT/60 असा एक असतो, आणि त्यालाच पुढे जर आपण लिहिलं PM म्हणजे मीन इफेक्टिव्ह प्रेशर, B म्हणजे ब्रेक मीन इफेक्टिव्ह प्रेशर, A आहे, L आहे, N आहे, नंतर आपण 60 आहे. एक्झाम्पल 1000 तुम्ही मल्टिप्लाय करू शकता किलोवॅटला कन्वर्ट करण्यासाठी. आणि इथं असतं बघा के म्हणजे नंबर ऑफ सिलेंडर्स, N म्हणजे माहिती आपल्याला की 2 स्ट्रोक असेल तर N असतं, आणि 4 स्ट्रोक असेल तर N/2 असतं. L माहिती स्ट्रोक लेंथ आहे, आणि A माहिती क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द सिलेंडर आहे. हे P याच्याविषयी क्वेश्चन विचारलाय. जर ह्याला जर एका साईडला जर घेतलं PB किंवा PMB ला जर घेतलं तर काय येईल, हे ब्रेक पॉवर इंटू हे 60 आणि हे 1000 एक्झाम्पल किलोवॅटमध्ये कन्वर्ट केलं होतं आपण. नंतर हे बाकीच्या सगळ्या टर्म्स इकडे जातील, A, L, N आणि K. बघा, मीन इफेक्टिव्ह प्रेशर कशावरती डिपेंड असतं, ब्रेक पॉवरवरती आणि इथं स्पीडवरती, म्हणजेच पॉवरवरती आणि स्पीडवरती. मग एरियावरती, लेंथवरती आणि के वरती डिपेंड नाही का, कारण दिलेल्या सिलेंडरसाठी हे सगळं कॉन्स्टंट असतं. एरिया कॉन्स्टंट असतो, स्ट्रोक लेंथ कॉन्स्टंट असते, नंबर ऑफ सिलेंडर कॉन्स्टंट असतात. व्हेरिएशन याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सारखं येत असतं. तसंच इंडिकेटेड पॉवरचाही एक फॉर्म्युला आहे बघा. इंडिकेटेड पॉवर इक्वल्स टू असतं PA/L/N/60.
त्यामध्ये हे पी काय असतं, तर यामध्ये जी पी असतं ते असतं मेन इफेक्टिव्ह इंडिकेटेड प्रेशर. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? The thermal efficiency varies directly as the specific fuel consumption. The thermal efficiency varies inversely as the specific fuel consumption. The thermal efficiency varies the root of the specific fuel consumption. Thermal efficiency varies as the square of the specific fuel consumption. सोपं आहे. यामध्ये ऑप्शन बी येतं बघा. थर्मल एफिशियन्सी काय असते बघा. थर्मल एफिशियन्सी म्हणजे काय असते, तर पॉवर आउटपुट किंवा तुम्हाला किती पॉवर भेटली आहे, कशाच्या मोबदल्यामध्ये, तुम्ही किती अमाऊंटमध्ये फ्युएल बर्न केलंय. द मास ऑफ फ्युएल इंटू कॅलरी व्हॅल्यू. म्हणजे जर तुम्ही एम अमाऊंटचं जर फ्युएल बर्न केल्यामुळे तुम्हाला इतकी एनर्जी रिलीज होते, त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला पॉवर किती भेटते. कधीही कमीच भेटत असते बघा पॉवर, कारण याच्यामध्ये बरेचसे हीट लॉसेस असतात. तुम्ही फ्युएलला बर्न केल्यानंतर तुम्हाला जास्तीची एनर्जी भेटते आणि तुम्हाला त्यापासून भेटणारं आउटपुट जास्त थोडंसं कमी असतं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर ब्रेक थर्मल एफिशियन्सी एक कॉन्सेप्ट असतो बघा. त्यामध्ये आपण ब्रेक पॉवर अपॉन द मास ऑफ फ्युएल इंटू कॅलरी व्हॅल्यू देत असतो. आणि नंतर असते बघा इंडिकेटेड थर्मल एफिशियन्सी, हा एक फॉर्म्युला आहे. त्यामध्ये आपण लिहितो इंडिकेटेड पॉवर अपॉन एम डॉट एफ इंटू कॅलरीफिक व्हॅल्यू असं लिहितो. नंतर हे स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन काय असतं बघा. स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन म्हणजे तुम्हाला जर युनिट पॉवर जर पाहिजे असेल, किलोवॅटमध्ये जर पॉवर पाहिजे असेल, तुम्हाला किती अमाऊंटमध्ये फ्युएलला बर्न करावं लागेल. म्हणजे मास ऑफ द फ्युएल बर्न टू ऑब्टेन द युनिट पॉवर, त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन. महत्वाची टर्म आहे. आता तुम्ही या पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये थर्मल एफिशियन्सीमध्ये जर बघितलं आपण, तर पॉवर अपॉन एम डॉट एफ ह्याला आपण लिहू शकतो बघा. म्हणजे कसं, ह्याला मी असं लिहू शकतो 1 अपॉन स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन इंटू सी व्ही असं लिहू शकतो बघा. ह्याला तुम्ही बघा व्यवस्थित, थोडासा जरा विचार करून याला मी कसं लिहिलंय बघा. इथं एम डॉट एफ डिनॉमिनेटरला आहे, वरती पॉवर न्यूमरेटरला आहे. स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन कसं आहे, हे रिव्हर्स आहे बघा. एम डॉट एफ आहे वरती आणि इथं पॉवर खालती आहे. म्हणजेच थर्मल एफिशियन्सी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशनला. इथं आपला आन्सर क्लिअर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉक्स सेन्सर? नॉक्स सेन्सर कुठलं असतं? फ्लॅप टाईप सेन्सर, थर्मोकपल्स, थर्मिस्टर, पिझो इलेक्ट्रिक पिकअप सेन्सर. नाही. फ्लॅप टाईपचं जे सेन्सर असतं बघा, ही मास ऑफ एअर फ्लो कंट्रोल करण्यासाठी वापरलं जातं. फ्लॅप म्हणजे इथं काहीतरी फ्लॅप बसवलाय आणि याची ओपनिंग अशी होते बघा, म्हणजे कंट्रोल करण्यासाठी, एअर असेल फ्युएल कंट्रोल करण्यासाठी वापरू शकतो आपण याला. थर्मोकपल जे सेन्सर आहेत बघा, थर्मोकपल सेन्सर्स, थर्मोकपल असेल किंवा थर्मिस्टर असेल, हे दोन्ही टेम्परेचर सेन्सर्स आहेत बघा. फ्युएलचं टेम्परेचर असेल किंवा आणखी वेगवेगळ्या कुलंटचं टेम्परेचर असेल त्यासाठी वापरले जातात. तर नॉक्स सेन्सर म्हणजे तुम्हाला इथं प्रेशर वेव्ह डिटेक्ट करण्यासाठीचं पिझो इलेक्ट्रिक सेन्सर असतं बघा. पिझो इलेक्ट्रिक सेन्सरला आपण म्हणतो नॉक्स सेन्सर किंवा डिटोनेशन सेन्सर. कारण हे काय करतं, हे बसवलं असतं बघा इंजिन ब्लॉकमध्ये. एक तर इंजिन ब्लॉक एक्झाम्पल हा वरचा आहे, इंजिन ब्लॉकमध्ये बसवलं असतं किंवा इंजिन ब्लॉक खालचा आहे, इंजिन ब्लॉकमध्ये बसवलं असतं किंवा इंजिन हेडमध्ये बसवलं असतं बघा हे सेन्सर. सेन्सर कशासाठी असतं? नॉक म्हणजे व्हायब्रेशन्स, म्हणजे डिटोनेशन डिटेक्ट करण्यासाठी असतं. डायरेक्टली इन्फॉर्मेशन देऊन टाकतं ECUला, इंजिन इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटला हे इन्फॉर्मेशन देऊन टाकतं. चला, असेच आपण पुढचे 20 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत आज संध्याकाळी किंवा जास्तीत जास्त उद्या सकाळी. तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि अवश्य एक्झामला जाण्या अगोदर अवश्य हे क्वेश्चन्स एकदा बघून घ्या. सो थँक्यू स्टुडंट्स.